नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी खाद्य संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सुक्या खोबऱ्याचे तळणीचे मोदक. तर हे मोदक ना वाटणारच नाहीत की सुक्या खोबऱ्याचे आहेत असं, कारण मी ना वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. तर ती पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे बघा, इथं ना मी कढई गरम करायला ठेवलेली. कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकली. त्याच्यानंतर काजू आणि बदामाची पावडर मी करून घेतली होती. कच्चेच काजू बदाम घेतलेले होते. त्यांची पावडर मी आता याच्यामध्ये टाकून घेतली आणि ही पावडर ना छान अशी तुपामध्ये भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ना 1 वाटी आपल्याला इथं किसलेला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. तर हा किस पण थोडासा भाजून घ्यायचा आहे. किस भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किसलेला गूळ टाकायचा आहे. गूळ किसूनच टाकायचा आहे, कारण तो मेल्ट व्हायला म्हणजे जास्त वेळ लागत नाही, लवकर मेल्ट होतो. जर आपण तसेच खडे-खडे टाकले तर ते खूप उशिरा मेल्ट होतं. मग ते जळायला लागतं, त्यामुळे किसून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी गूळ मी इथं टाकलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. तर हे बघा, इथं ना मी गूळ व्यवस्थित असा मेल्ट करून घेते आणि याच्यामध्ये ना आता थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे. तर माझ्याकडे फक्त वेलची पावडर नव्हती. मी साखरेमध्ये वेलची बारीक करून घेतलेली आहे आणि ती पावडर मी आता इथं टाकून घेणार आहे. तर हे बघा, गूळ व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये मी ती वेलची पावडर टाकून घेते आणि याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे. तर हे बघा, वेलची पावडर टाकल्यानंतर मी आता हे व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घेते आणि ओल्या नारळासारखं याला लूक यायला पाहिजे आणि चव यायला पाहिजे, त्यासाठी याच्यामध्ये थोडीशी दुधाची मलाई आणि थोडंसं दूध टाकायचं आहे. दूध अगदी थोडं टाकायचं आहे, जेणेकरून जो आपला खोबऱ्याचा किस आहे ना तो ओला होईल. ह्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. तर दूध टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता तुम्हाला दिसत असेल की हे अगदी ओल्या नारळाच्या सारणासारखं सारण आपलं मोदकाचं तयार झालेलं आहे. वाटतच नाही की आपण हे सुक्या नारळापासून बनवलेलं आहे सारण असं. खूप छान बनतं ह्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आपण खसखस वगैरे टाकलेली आहे ना, ती पण खूप छान लागते खाताना. त्याच्यानंतर इथं ना मी मैदा भिजवून ठेवलेला होता. मी मैद्याचे मोदक बनवणार आहे. तर छोट्या-छोट्या मी आता अशा पाऱ्या लाटून घेते आणि याच्यामध्ये जे सारण बनवून ठेवलेलं आहे ना, ते टाकून घेणार आहे मी. तर हे बघा, अगदी छान असं ओलं सारण झालेलं होतं. तर त्याचं मी असं लाडूसारखं तयार केलं आणि ते तिथे ठेवलं आणि ह्या पद्धतीने अशा कड्या पाडून मी हा मोदक तयार करून घेतलेला आहे. अगदी छान आणि झटपट तयार होतात ह्या पद्धतीने मोदक. हे बघा, किती छान मोदक आपला इथं रेडी झालेला आहे. तर याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तेलामध्ये तळून घेणार आहे. तर ह्या तेलामध्ये ना मी पहिले पण मोदक तळून घेतले आहेत आणि त्याच्यातच मी आता पुन्हा दुसरे मोदक तळून घेते. तर हे बघा, तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅस मिडियम करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे मोदक व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. मोदक व्यवस्थित असे मिक्स पण करत राहायचे, नाही तर एका बाजूनेच ते चटकायला लागतात, म्हणजे जास्त लाल व्हायला लागतात. तर अधूनमधून हे बघा, ह्या पद्धतीने असं हे आपल्याला परतवत राहायचं आहे. आणि सकाळी ना मी मोदक तळलेले होते, त्यामुळे तेल तेव्हा जास्त होतं आणि आता कमी झालेलं आहे. तर पण मी आता काही पुन्हा तेल टाकणार नाही आहे. तेवढ्याच तेलामध्ये मी आता हे तळून घेते. तर हलकासा सोनेरी कलर होईपर्यंत हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तेलामधून काढल्यानंतर ना यांना पुन्हा थोडा लालसर कलर येतो. कारण आपण गरम-गरम तेलातून काढलेलं असतं आणि ते थंड व्हायला थोडा वेळ लागतो. मग तोपर्यंत ते अजून थोडं लालसर कलर येतो मोदकांना. तर त्या पद्धतीनेच आपल्याला हे तळायचे आहेत. तर अगदी छान आणि सोप्या पद्धतीने हे मोदक बनतात. तुम्हीही एकदा बनवून पहा. अगदी छान आणि टेस्टी बनतात. तर संकष्टी चतुर्थी असो किंवा मोठी गणेश चतुर्थी असो, तेव्हा तुम्ही हे मोदक ट्राय करू शकता. खूप छान बनतात, झटपट बनतात आणि जास्त झंझट पण नाही आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान-छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला देखील लाईक करा. तर भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.